तो आपल्या नवीन कामाच्या ह्याच्यात व्यस्त होणार आहे. पण त्याने आम्हाला दिलेली साथ एक भावाप्रमाणे, एक मित्राप्रमाणे, सहकारी म्हणून त्याने आम्हाला जे योगदान दिलं ते आमच्या अनमोल आहे. आणि त्याने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही कधी मोल करू शकत नाही. आणि त्याने असेच संबंध आमच्यावर कायम ठरावे आणि मित्र म्हणून किंवा काय सहकारी म्हणून काही समजून त्याने नेहमी तरुण भारतमध्ये यावे आणि आम्हाला असंच आपली आपुलकी दाखवायचं संधी द्यावी. त्याच्याबद्दल त्याच्या पुढच्या वाटचालीत आमच्या शुभेच्छा. यानंतर आमचे केनवडेकर सर बोलतील. पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहोत. परंतु तरुण भारतमध्ये गेली 7 वर्ष त्यांनी पत्रकारितेमध्ये योगदान दिलेलं आहे. चांगली पत्रकारिता या ठिकाणी केली. आमच्याकडे खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. याच्या 7 वर्षामध्ये केलेल्या योगदानाबद्दल आपण तरुण भारत परिवार आणि आस्था ग्रुप परिवार यांच्या वतीने आम्ही त्याचा स्वतः या ठिकाणी सत्कार करतो आहोत. आम्ही निरोप समारंभ म्हणणार नाही की आपलं दररोजच कॉन्टॅक्ट या ठिकाणी राहील. एक आपलं योगदान त्यांनी दिलेलं आहे तरुण भारतच्या माध्यमातून, तसं आस्था ग्रुपला सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणून आम्ही त्याचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत. कारण निरोप समारंभ म्हटलं की तो दुसरीकडे जाणार, म्हणजे आउट ऑफ मालवण असतो त्याला निरोप समारंभ. परंतु हा माणूस आपल्या समोर दिसत राहणार आपल्याकडे, तो आम्हाला सहकार्य करणार. पोलीस पाटील म्हटलं का ती सहकार्यानं आणि परत पत्रकारिता काय असेल तर परत पत्रकारांना सांगणार. म्हणून या ठिकाणी आपला निरोप समारंभ नाही, हा आपला छोटेखानी त्याचा सत्कार आहे. जसं 7 वर्षामध्ये आम्हाला सहकार्य केलं तसंच या ठिकाणी सुद्धा आम्हाला आस्था ग्रुपला पण सहकार्य करावं, आस्था ग्रुपच्या कार्यक्रमाला यावं, तरुण भारतच्या परिवारामध्ये सुद्धा त्यांनी यावं. तर ना इकडनं गेला म्हणून तरुण भारतचा विषय संपला असा नाही. आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत. तर ना आपल्या खेळीमेळीच्या वातावरणातच 7 वर्ष गेलेली आहे. तर ना हेच आपण पुढे चालू ठेवायचं असतं. आपण जर एकमेकाला सहकार्य केलं की आपला या ठिकाणी पुढचं आयुष्य आनंदात जातं, चांगलं आपलं या ठिकाणी जगू शकतो. आपण काही गोष्टी शेअर करत असतो, ते आपल्याला या ठिकाणी त्या टेन्शनातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडतं. आणि असंच वातावरण आपलं 7 वर्ष या ठिकाणी तुझ्याबरोबर आम्ही घालवलं. खेळीमेळी हसत खेळत आपण इथे राहिलो. तसंच पुढे आपलं वातावरण या ठिकाणी राहावं. दररोज या ठिकाणी आम्हाला कॉन्टॅक्ट करत जा सर ना. आणि तुझं पुढे या ठिकाणी जे करिअर आहे, भविष्य आहे, ते तुझं या ठिकाणी चांगलं म्हणजे नक्कीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तू आस्था ग्रुपचे पदाधिकारी, कार्यालय प्रमुख, प्रतिनिधी, कर्मचारी या सर्वांचं स्वागत करू. खरं म्हणजे संक्रांत असते आणि आमचं असं लहान वयामध्ये स्ट्रगल करू, म्हणजे परिस्थिती जी समोर परिस्थिती होती त्या परिस्थितीत भाऊ न करता त्या परिस्थितीत मात करण्याचं म्हणजे धैर्य वडिलांपासून त्यांनी त्यापर्यंत आलेलं आहे. आणि अभ्यासवृत्ती, जिद्द आहे, चिकाटी आहे. आणि जो त्यासाठी स्वीकार त्यापूर्वी डान्समध्ये होतो तर व्यावसायिक प्रत्येक प्रामाणिकपणा लागलेला आहे आणि तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. तर त्या कामामध्ये प्रामाणिकपणा, त्यानंतर स्वभाव मुख्य भाषेत सर्वांशी आदरणे. त्यानंतर त्यांनी सगळी त्या कालावधीमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे, स्थानिक प्रशिक्षण. त्यामध्ये माणसाची जडणघडण आणि समोर त्याला कशा प्रकारे आपण आदरणी त्याच्याशी आपण वर्तन ठेवलं पाहिजे या संदर्भात त्यांनी प्रशिक्षण आमच्या आपल्याला जाणवायला लागलं तसं स्वभावातून त्याचं आचरणातून. खरं म्हणजे संक्रांत कात्रे यांच्याकडे शिक्षण आहे. त्यांनी पदव्या संपादन केलं असं असून पण त्यांना कधी आपण ज्या पदव्या संपादन केलं त्यामध्ये त्यांनी LLB पदवीचा पूर्ण केली आहे, पदवीचा पूर्ण केला. कुठे आपण जर पदव्या एवढ्या संपादन केलं आहे तर कुठेही हे घेणार बरोबर नाही किंवा कुठे ते आचरणामध्ये त्यांनी दाखवून दिलं नाही. आणि समोरच्या माणसाचं ऐकून घेणं, समोरच्या माणसाला ऐकून घेणं हा जो काही गुण आहे
तर त्यामुळे उत्तरोत्तर त्याला एक चांगली संधी उपलब्ध होईल अशी आशा आहे आणि त्याचे जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने त्याला यश मिळून आता इथं पत्रकारितेतून एक शासकीय सेवा नाही परंतु शासकीय कामामध्ये आमच्या सैन्याचा पदार्पण केलं. पोलीस पाटील पद हे जबाबदारीचं पद आहे. गावाचं एक जबाबदारीचं पद असेल पोलीस पाटील सरपंच आणि ते आपण ते सांभाळत नाही. विशेषतः नवख्या गावामध्ये असून सुद्धा त्यांनी तिथल्या लोकांशी येऊन एक संबंध चांगले ठेवलेले आहे. तर केवळ पोलीस पाटील पदावर न राहता उत्तर अधिकारी व्हावा अशा प्रकारची मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांनी जे केलेलं कामाची पोचपावती आता मनोज चव्हाण आणि ज्योतिरावांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आले. त्यामुळे भावी वाटचालीसाठी ज्या पटवलं आहे त्याच्या चांगल्या प्रकारे कामकाजामध्ये प्रगती करून आपली शिक्षणानुसार उत्तर आणि प्रगती करू अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचं अभिनंदन हे करतो आणि काम करतो. कारण तो मेकॅनिक्समध्ये असताना तेव्हापासून लागेल त्यापूर्वी तो भारतच्या कॉलेजच्या विश्व त्या पुरवणीतून त्याचं लेखन चालू होतं. संग्राम असल्याबद्दल सांगायचं बरंचसं आहे ते आता चौकेकर सरांनी आणि व्यक्तीने आणि म्हणून पण सांगितलेलं आहे. पत्रकारितेतून त्याने जे लिखाण केलं ते खरोखरच चांगल्या प्रकारचं लिखाण होतं. बऱ्याचशा त्यांनी त्याच्या स्वतःच्या समाजातून सुद्धा त्यांनी बऱ्याचशा लेखन करून समाजाला एक दिशा दिलेली आहे. आणि तो नुसत्या पत्रकारितेवर न थांबता त्याने पत्रकारितेला जोड म्हणून वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, वेगवेगळ्या अभ्यास केलेले, रेल्वे केली. त्याचबरोबर त्याने आताही पोलीस पाटीलची परीक्षा दिली. अशा तो सगळ्या विषयांचा अभ्यास, शेवटी अभ्यास कुठच्याही विषयाचा अभ्यास असल्याशिवाय यश मिळत नाही. आणि त्याने ते निश्चित केलं होतं की मी परीक्षा देणार आणि अभ्यास करून चांगला यश मिळवणार. त्याबद्दल त्याचं खरोखरच अभिनंदन करायचं आहे. जरी तो पत्रकारितेमधून तो आज जरी बाहेर जात असला तरी त्याच्या अंगातली पत्रकारिता ही कधीच मागणारी नाही. कारण पत्रकारी हा त्याची जी एक दृष्टी असते तो समाजात वावरताना पत्रकारितेच्या दृष्टीनेच सगळ्यांना बघणार हे मला खात्री आहे. तो पत्रकारिता कधीच विसरणार नाही. जरी तो शासकीय सेवेत असला तरीसुद्धा तो पत्रकारितेला कदापि विसरणार नाही. म्हणजे पत्रकारितासुद्धा अशी चालू ठेवावी. कुठे मुक्त पत्रकारिता बनवून देत किंवा कुठे स्वतंत्र असे लेखसुद्धा त्यांना ते लिखाण कधीच थांबू नये असं मला तरी प्रसिद्ध वाटतो. आणि त्याला मी पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. सांभाळलेलं आहे. माझं मित्रांना तुम्ही खूप मला साथ दिली आजपर्यंत तरुण बऱ्याच्या ऑफिसमध्ये. कधी आम्ही एक दोघे एकत्र असतो तरी तो खूप मला म्हणजे एकदम भावत होता. कुठल्याही घरातल्या प्रसंगाला तो प्रत्येक आलेला आहे. त्यामुळे तो दाखवायला जरा सर्व वाईट वाटतंय पण संग्रामचा मित्र मेन अशक्य आहे. मी तर काय बोलत असतो तू नाही पुढे मला दुसरा कसा येईल काय माहीत नाही. संग्राम खूप वेगळा होता. अक्षयपेक्षा संग्राम खूप माझ्यासाठी वेगळा होता. कारण त्याच्यामध्ये एक मैत्री होती अशीच राहिली. त्याला पुढील आयुष्यात आणि चांगल्या वाटतील शुभेच्छा देतो. छोटासा सत्कार करतो. संग्राम कासले गेली अनेक वर्ष 7 ते 8 वर्ष तरुण भारतमध्ये निर्भीडरित्या काम केलेलं आहे आणि प्रामाणिक. आणि तसेच आस्था ग्रुपमध्ये संग्राम कासलेंना ज्यावेळी आम्ही जी जबाबदारी दिलेली आहे त्यावेळी त्यांनी प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे. मला तर त्याने चांगलं प्रत्येक वेळा सहकार्य केलेलं आहे. मी त्यांना पुढच्या ह्याच्यात भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि संग्राम कासलेंनी विनंती माझी अशी आहे की नुसतं पोलीस पाटील म्हणून त्यांनी न राहता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांनी पुढच्या आणि वेगवेगळ्या शासकीय चौकेकर म्हणाले तसे विविध प्रकारची त्यांनी परीक्षा द्याव्या आणि चांगले मोठे लासवन अधिकारी व्हावे. परत एकदा शुभेच्छा घेऊन माझे 2 शब्द संपवतो. कठीण कालावधी होता 8 वर्षाचा. आता तेवढा कठीण कालावधी नाही. आता बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत आणि तेवढंसं काही हे वाटत नाही की पोलीस पाटील कारण पुढे बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत. त्यामुळे पुढचे टप्पा गाठण्यासाठी काही तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. त्या दृष्टीने हा मी निर्णय घेतला.
भविष्यात काय सांगता येत नाही आपल्याला तसं हे ठरेल होतं. कारण मी हे ठरवलेलं आहे की जेवढं आपण काम करतो तेवढं चांगलं आणि दर्जेदार अशा पद्धतीनं असावं. पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा पंचमून जातो त्यावेळी मला ते सांगणार होते की तुम्ही आता पत्रकार नाही आहे. मी त्यांना आवर्जून सांगतो मला जर वाटलं की मी सोडू शकतो आणि पत्रकारिता जॉईन करू शकतो. त्यामुळे आता हे काही नाही. त्यामुळे किती काळ काम करायचं काय करायचं हे त्याच्यानुसार, परंतु ते निर्णय घेतले गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं इथं शिक्षण झाल्यामुळे त्या शिक्षणाचा उपयोग झाला पुढच्या कालावधीमध्ये इतर मला होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं जे मी शिक्षण घेतलं आहे त्याचा सर्व अर्थाने उपयोग झाला पाहिजे. तर पुढे उपयोग होऊ शकतो. प्रेसमध्ये होऊ शकतो, इथे कुठल्याही सोशल वर्कमध्ये होऊ शकतो किंवा अनेक ठिकाणी संधी मिळू शकते. परंतु तरुण भारतमध्ये मला सगळ्या त्याच्यावर काम करता आलं. ऑपरेटिंगवर करता आलं, बातम्या लिहिण्यावर करता आलं, त्याच्यानंतर जाहिरात घेणे असेल, वितरण असेल, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजल्या बऱ्यापैकी आणि त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो आहे. आताही होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसं ओळखणे या गोष्टी होत असतो. त्यामुळे हा अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा पुढच्या काळात उपयोग होत राहणार आहे. आपले काही संबंध तसेच राहणार आहे. त्याच्यात काही फारसा हे होणार नाही. भूमिका बदलतील, काम करण्याच्या पद्धती बदलतील, परंतु ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण तशाच घेऊन चालत राहणार आहोत. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं सहकार्य 8-1 वर्षात लावलं म्हणजे हे सहकार्य बरोबर महत्त्वाचं होतं. कारण कठीण काळामध्ये मी चालू होतो त्या काळामध्ये सगळं ॲडजस्ट करून या सगळ्या गोष्टी इथपर्यंत आलं. आता तर खूप काही वाटत नाही. आता मागे वळून पाहताना फारसं काहीच केलं नाही असं वाटतं त्या टप्प्यावर आल्यामुळे. परंतु पुढचा जर टप्पा गाठायचा आहे त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि तो घेणंही कठीण होते. कारण अजूनही आम्ही असं म्हणतो की मनोज म्हणत असेल किंवा मनुष्य म्हणत असेल अक्षय महिला जरी का असला असता तर मला ही सोडण्याची आवश्यकताही नव्हती. कारण एखादा व्यक्ती असल्यामुळे तेवढा रिलॅक्स होता आला असतं बऱ्यापैकी. त्यामुळे तो तेवढा ताण कमी झाला असता. एकत्र हे आल्यामुळे ते आवश्यक आहे. कारण पूर्ण महिनाभर तेच काम कंटिन्यू करणं हे खरोखर हे होतं ताणाचं होतं. आठवड्यामध्ये 1-2दा आपण हे करू शकतो. ते काम असल्यामुळे सगळ्या एकत्रित गोष्टी झाल्यामुळे हा तो निर्णय घ्यावा लागला. परंतु असे निर्णय घ्यावे लागतील. कारण तो आयुष्य हे मोठं लांब असण्यापेक्षा ते चांगल्या पद्धतीनं असणं महत्त्वाचं आहे असं मी म्हणतो. किंवा असे माझी एक धारणा आहे. जे आपल्याला मिळेल ते काम चांगल्या पद्धतीने सगळ्यांकडून शिकलो. जे काही मिळेल कोणतेही असू दे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता आलं. याच्यामध्ये सगळेच आहेत. बंटी आहे, मनोज आहे, महेंद्र आहे, सगळे आहे, उमेश आहे, सगळेजण सहकारी सगळे आहेत. यांच्यामुळे हे करणं शक्य झालं त्यांच्या संपूर्ण सपोर्टमुळे. मी म्हणजे कधीही स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की मी बंटींबरोबर काम करेन, मनोजबरोबर काम करेन, महेंद्रबरोबर काम करेन. परंतु त्यांच्यासोबत मी 7-8 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी मी काढला. भरपूर 7-8 वर्ष खरोखर भरपूर कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकता आल्या किंवा शिकत राहील. तरुण भारत परिवार अशी राहणार आहे. काही एवढं नाही तेवढाच राहील आणि हे सामाजिक चळवळीच्या निमित्ताने तो आणखी हे राहणार आहे. त्याबद्दल या ठिकाणी एवढंच सांगावं वाटतं आणि इथंच सांगतो. धन्यवाद.